सरसुखाची भाग 4. MD सरांची कार येऊन थांबली. विकास आणि बाकी ऑफिसमधली सिनियर मंडळी त्यांच्या स्वागतासाठी पुढे गेली. चिडकू बॉस दिसतो तरी कसा बघूया. गौरी नव्या बॉसचा चेहरा बघायचा प्रयत्न करत होती. त्यांच्या स्वागतासाठी बाकी लोक पण पुढे पुढे जात होते. त्यामुळं गौरीला त्यांचा चेहरा नीट दिसत नव्हता. सगळ्यांचं स्वागत स्वीकारून MD आत जायला निघाले. सगळी गर्दी बाजूला झाली. गौरीची नजर त्याच्यावर पडली. मल्हार. गौरी आश्चर्यानं मनातच पुटपुटली. MD म्हणजेच मल्हार देवकते. का यार, इतक्या वर्षांनी ही भेट आणि अशी का? देवा, आत्ता कुठं जखम भरली होती रे हृदयावरची. जगत होते ना मी कसं बसं. आता का मल्हारला माझ्यासमोर आणलंस? का? मल्हारला आपल्या बॉसच्या रूपात बघून गौरीच्या डोक्यात विचारांचा भुंगा घर करू लागला. गौरी एकाच जागी स्तब्ध उभी होती. तिच्या आजूबाजूला असलेले तिचे सहकारी ऑफिसमध्ये गेले होते. मॅडम, गेले की सगळे आत. सिक्युरिटीच्या बोलण्यानं ती भानावर आली. स्वतःला सावरत ती कशीबशी आत गेली. सगळा स्टाफ तोपर्यंत कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाला होता. गौरीसुद्धा मागं गेली. मल्हारची नजर आपल्यावर पडू नये म्हणून पिलरच्या मागं एका कोपऱ्यात थांबली. मल्हारनं पहिल्याच दिवशी सर्वांना धारेवर धरलं होतं. सर्व उभे होते. मल्हार तेवढा एकटाच खुर्चीवर बसून होता. 1 आठवडा. कळलं? तोपर्यंत मला सगळ्या डिपार्टमेंट्सच्या फाईल कंप्लीट हव्या आहेत. मागच्या आठवड्याचं डीलचं काय झालं? ते टेंडर कंपनीला का नाही मिळालं? मिस्टर विकास, मला उद्याच सगळे अपडेट हवे आहेत. डू यू अंडरस्टँड? MD जवळपास ओरडूनच बोलत होता. मागचं टेंडर? त्या टेंडरचं तर जवळपास सगळं काम मीच केलं होतं. गौरीच्या कपाळावरच्या आठ्या रुंदावल्या. मल्हार समोर आल्यावर त्याच्यासोबत कसं बोलायचं, काय उत्तर द्यायचं, गौरी त्याचाच विचार करत होती. थोड्याच वेळात मीटिंग संपल्याची घोषणा झाली आणि सगळे पटापट कॉन्फरन्स रूमच्या बाहेर जात होते. सगळ्यांना तिथून निघताना बघून गौरी देखील बाहेर जायला निघाली. इतक्या वेळ पिलरच्या मागं लपलेली गौरी बाहेर पडायला निघाली. त्या क्षणी मल्हारही बाहेर जायला निघाला होता. मल्हार समोरून फास्ट चालत आला आणि गौरी अनावधानानं मल्हारला जाऊन धडकली. यू स्टुपिड, साधी चालायची अक्कल नाहीये का? दिसत नाही का समोरचं? मल्हारनं त्या धडकणाऱ्या मुलीचा हात पकडून तिला सावरण्याचा प्रयत्न केला. गौरी. मल्हारच्या तोंडून आपसुकच गौरीचं नाव निघालं. एकमेकांना समोरासमोर बघून दोघांच्याही डोळ्यांपुढं भूतकाळाची तार छेडली गेली. आई, काय हे सकाळी सकाळी गाणं लावून ठेवतेस? गौरी सकाळी झोपेतून उठली आणि उठल्यावर लगेच तिनं सुलभाताईंनी लावलेला रेडिओ बंद केला. तुला आवडत नाही ना? तुला आवडत नाही म्हणून आम्ही पण गाणी ऐकायची नाहीत का? सुलभाताई तिच्यावरच चिडल्या. किती बोर असतात ग गाणी. रडकी, मला नाही आवडत. गौरी म्हणाली, सगळीच गाणी रडकी नसतात. तू फक्त रडकी गाणी ऐकली असशील म्हणून असं म्हणतेस. रडकी नाही तर काय ग? आताच हे गाणं बघ. आईने के 100 तुकडे करके हमने देखे. पण मी म्हणते तो आईना तोडायचाच कशाला? बरं, तोडला तर तोडला. पुन्हा त्या तुटलेल्या आरशात बघायचंच कशाला? काही लॉजिक आहे का यात? गौरी वाकडं तोंड करत म्हणाली. बरं बाई, नको ऐकू गाणी. आता ब्रश वगैरे करणार आहेस की तसंच चहा कॉफी घ्यायचंय? सुलभाताई म्हणाल्या. करते ग. सकाळी सकाळी सगळेजण कुठं गेलेत? घरात आज एकदम चिडीचूप शांतता आहे. सकाळ 11:15 वाजलेत. अजून तासाभरानं सूर्य डोक्यावर येईल. आज निकाल आहे ना तुझा? 1 वाजता बाबा येतील शाळेतून. त्यांच्यासोबत निकाल आणायला जायचंय ना? सुलभाताईंनी निकालाचं नाव घेताच गौरी खाडकन उभी राहिली. का ग, काय झालं? सुलभाताई तिच्याजवळ गेल्या. टेन्शन आलं आता. आई, तुला माहिती आहे ना, मला GT कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यायची आहे. गौरी म्हणाली. पेपर चांगले गेलेत ना? झालं तर मग टेन्शन काय घ्यायचं? चल आवर पटकन, सुलभाताई म्हणाल्या. गौरी तयारी करायला लागली. गौरी तयार होऊन बाहेर आली. सुलभाताईंनी तिच्यासमोर पोह्याची बशी ठेवली. आता काही घशाखालून उतरणार नाही ग. गौरीनं पोह्याची बशी परत स्वयंपाकघरात नेऊन ठेवली. तेवढ्यात प्रभाकरराव घरी आले.
तेवढ्यात प्रभाकरराव घरी आले. सुलभाताईंनी त्यांना पाण्याचा ग्लास दिला. हो बाबा, झालंच, गौरी म्हणाली. हॉल तिकीट सोबत घे, प्रभाकरराव म्हणाले. रोल नंबर 8 आहे बाबा. हो, पण निकाल बघायच्या वेळी तो आठवत नसतो. चल, हॉल तिकीट घे, पटकन जाऊन येऊ, प्रभाकरराव म्हणाले. परत घरी येणार की तिकडूनच शाळेत जाणार? सुलभाताईंनी प्रभाकररावांना विचारलं. अर्ध्या दिवसाची रजा घेतली आहे. निकाल घेऊन सरळ घरीच येऊ, प्रभाकरराव चप्पल घालत म्हणाले. गौरी, निकालासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद बरं. चांगलाच निकाल लागणार आहे, काळजी करू नकोस. सुलभाताई दारापर्यंत आल्या. आमच्या वेळी बरं होतं बाई, नुसती 12वीची परीक्षा पास झाली की सरळ ॲडमिशन घेता येत होती. आता मात्र किती काय एंट्रन्स असतात. डॉक्टरसाठी वेगळी, इंजिनियरसाठी वेगळी. परमेश्वरा, गौरीला हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याइतके मार्क्स पडू दे रे बाबा. डोनेशन भरून शिकवायची ऐपत नाही आहे. गौरीला टाटा करत सुलभाताई दारात उभं राहून स्वतःशीच पुटपुटल्या. काय होता गौरीचा आणि मल्हारचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी वाचत रहा सरसुखाची. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कथेच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.